अत्यंत महत्त्वाची बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून माढ्यात उत्तम जानकरांना मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक आघाड्यांचा भाजपला पाठिंबा आहे। या ठिकाणची मोठी बातमी आपण HTN मराठी न्यूजच्या माध्यमातून पाहतोय। देवेंद्र फडणवीसांची मोठी खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेय। फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपला मोठा पाठिंबा मिळालेला आहे। माढ्यात उत्तम जानकरांना धक्का मानला जातोय। स्थानिक आघाड्यांचा भाजपला पाठिंबा आहे। महायुतीकडून माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यानंतर बंडखोरी करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा मोठा तगडा सामना आपल्याला पाहायला मिळतो। याच पार्श्वभूमीवरती उत्तम जानकर यांनी आपलं वैर विसरून धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं। मात्र आता मोठी बातमी माढा लोकसभा मतदारसंघातून पाहायला मिळते। उत्तम जानकरांना मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक आघाड्यांचा भाजपला पाठिंबा आहे। फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपला पाठिंबा मिळालेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।